हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले होते लेहंगा आणि पोलक्याची कटिंग. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे लेहंगा आणि पोलक्याची स्टिचिंग. तर चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला मी वरचा भाग घेतलेला आहे, ब्लाऊजचा पाठीमागचा भाग घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं ब्लाऊज साडीचं कापड पहिले खाली ठेवायचे सुलट करून आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि गळ्यापासून आपल्याला टिप मारून घ्यायची. तर इथं मी टिप मारून घेते. तुम्ही इथं बघू शकता एकदम व्यवस्थित टिप आली पाहिजे ना आपली. गळ्याच्या आकारानुसार टिप मारायची आहे. कापड खालीवर झालं नाही पाहिजे आपलं. एकदम व्यवस्थित आली पाहिजे टिप. आता मी इथं टिप देऊन घेतली आहे. आता आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे. तिथं मी छोटे छोटे कट देते. इथं छोटे छोटे कट दिल्यावर राहिलेलं कापड कट करून टाकायचं. जिथं आपण टिप दिली त्याच्यावर कट द्यायचा नाही. तर कट करून दिल्यावर गळा मी पलटून घेतलेला आहे आणि वरून दाब टिप दिलेली आहे आणि पूर्ण ब्लाऊजला मी शिलाई मारून घेतलेली आहे. सेम पुढचा भाग पण तसाच करायचा आहे. आता इथं बाही मी तुम्हाला तयारच दाखवते, कारण का व्हिडिओ खूप मोठा झाल्यामुळे मी तुम्हाला कट करून दाखवलेला आहे. तर इथं बाही मी पहिल्या चुन्या मारून घेतलेल्या आहे बाहीला आणि त्याच्यानंतर अस्तर लावलेलं आहे. आता बाही व्यवस्थित एकावर एक ठेवायची. बाही एकदम व्यवस्थित एकावर एक ठेवायची आणि आतल्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. इथं मी 2 इंचाचं कापड घेतलं होतं गोटपट्टीसाठी, फोल्ड करण्यासाठी बाहीला. तुम्ही इथं बघू शकता एकदम व्यवस्थित अशी बाही तयार झालेली आहे. मी इथं बाहीला पहिल्या चुन्या देऊन घेतलेल्या आहे. चुन्या देऊन झाल्यावर अस्तर लावलेलं आहे, कारण आपलं अस्तर पण वेस्ट जास्त जाणार नाही म्हणून. आता मी इथं आतल्या मुंड्याला आकार देऊन घेते. एकदम व्यवस्थित अर्धा इंचावर आकार देऊन घ्यायचा मुंड्याला आणि बाही कट करून घ्यायची. व्हिडिओ जास्त मोठा होत असल्यामुळे मी तुम्हाला कट करून दाखवलेला आहे एकदम व्यवस्थित. आता मी इथं दोन्ही बाहीला आकार देऊन घेतलेला आहे. आता मी साडीचं कापड घेतलेलं आहे, त्याला 1-1 इंचावर मी टिप देत आहे. 1-1 इंचावर व्यवस्थित टिपा देऊन घ्यायच्या. टिप आपली प्लेट आपल्या एकसारख्या आलेल्या आहेत. एकसारखे आलेले पाहिजे आपल्याला. प्लेट कमी जास्त आले नाही पाहिजे, कारण का फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे. तर मी तर सगळ्या साड्यांना प्लेट मारून घेतलेले आहेत. तसंच आपल्याला अस्तरला पण सेम अशाच प्लेट मारून घ्यायच्या आहे आणि अस्तर आणि साडीचं कापड एकावर एक ठेवून व्यवस्थित त्याला टिप देऊन घ्यायची आहे. तुम्ही इथं बघू शकता अस्तर आणि साडीचं कापड दोन्ही सेम प्लेटा देऊन घ्यायचे आहे. आणि आता मी इथं कमरेचा बेल्ट घेतलेला आहे. माझ्या लेहंग्याची कंबर 29 होती, त्यात 1+ इंच मी मार्जिन घेतलेली आहे. 5 इंचाचा बेल्ट आहे. 5 इंचाचा बेल्ट घेतलेला आहे मी. आता मी साईडने दोन्ही साईडने मी टिपा मारून घेते. तुम्ही इथं बघू शकता 5 इंचाचा बेल्ट आहे हा. एकदम व्यवस्थित एकावर एक कापड ठेवून टिप मारून घ्यायची आहे. कापड ताणलं नाही पाहिजे, खेचून टिप मारायची नाही, नाहीतर कापड पण खराब होऊन जातं आणि टिप व्यवस्थित येत नाही. आता मी तशीच दुसऱ्या साईडला टिप मारून घेते.
सेम तशीच दुसऱ्या साईडला टिप मारून घ्यायची आणि अर्धा इंच फोल्ड करण्यासाठी अर्धा इंच फोल्ड करायचं साईडचं कापड. इथं बघू शकता तुम्ही. व्हिडिओ खूपच मोठा असल्यामुळे मी तुम्हाला कट करून थोडंसं दाखवलेलं आहे. आता इथं अर्धा इंचावर फोल्ड करायचं. सेम दुसऱ्या बाजूने तसंच अर्धा इंचावर फोल्ड करायचं आहे. इथं बघू शकता तुम्ही. कापड एकदम व्यवस्थित सरळ आलं पाहिजे दोन्हीही, अस्तरसुद्धा आणि साडीचं कापडसुद्धा. आता इथं आपला बेल्ट तयार झालेला आहे. आता मी इथं अस्तर घेतलेलं आहे. अस्तरला मी प्लेटा मारून घेतलेल्या आहेत. सेम आपण साडीला प्लेटा कशा घेतल्या होत्या तशाच अस्तरला पण सेम प्लेटा घ्यायच्या आहे. अस्तर ठेवायचं आहे, त्याच्यावर साडीचं कापड ठेवायचं आहे आणि दोन्ही जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला. अस्तर आणि साडीचं कापड दोन्हीही जॉईंट करून घ्यायचं आहे. इथं मी कापड आणि अस्तर दोन्हीही जॉईंट करून घेते आहे, एकावर एक ठेवून. तुम्ही इथं बघू शकता. एकदम व्यवस्थित टिप आली पाहिजे, फिनिशिंग छान आली पाहिजे. आता इथं आपल्याला आपण जो बेल्ट तयार केलेला आहे तो बेल्ट आपण लावायचा आहे. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आता मी इथं बेल्ट तुम्हाला सांगते बेल्ट कसा लावायचा. आता इथं आपल्याला अस्तरच्या साईडनी बेल्ट लावायचा आहे. तुम्ही बघू शकता इथं बेल्ट लावून तयार झालेला आहे. एकदम व्यवस्थित आलेला आहे आपला बेल्ट. लावताना अजिबात खेचाखेची करायची नाही कपड्याला. एकदम छान असा बेल्ट तयार झालेला आहे आपला. आता लेहंग्याला टिप मारून घेऊया. व्यवस्थित लेहंग्याला टिप मारून घ्यायची. व्हिडिओ खूप मोठा झाल्यामुळे मी तुम्हाला कट करून दाखवलेला आहे. आता इथं ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे. ब्लाऊज छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच मार्जिंगसाठी सोडायचं. तसंच कमरेचा चौथा भाग आणि मार्जिंगसाठी अर्धा इंच सोडायचं आणि व्यवस्थित टिप मारून घ्यायची. इथं मी दंडघेरसुद्धा टाकते आहे. थोडंसं लुझिंग सोडायचं. दोन्ही साईडने टिपा मारून घ्यायच्या. माझ्याकडे असा साडीचा काठ भरपूर असा उरला होता म्हणून मी त्याच्या फ्रिल्स तयार केल्या आणि ब्लाऊजला खाली अशा व्यवस्थित लावल्या. तुम्ही बघू शकता इथं एकदम छान असा काठ तयार झालेला आहे फ्रिलचा. दोन्ही साईडने टिपा मारून घ्यायच्या. फिटिंग करून घ्यायचा. खूप छान असा बसलेला आहे. मी माझ्या मुलीसाठी शिवला होता. हे बघा तुम्ही बघू शकता. एकदम व्यवस्थित अशी टिप मारून झालेली आहे. एकदम व्यवस्थित असा तयार झालेला आहे. त्याची फिनिशिंग खूप छान आलेली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही पण ट्राय करा. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.